जय जिजाऊ. सर्वात प्रथम इथं आल्याबद्दल आणि इथं बोलवल्याबद्दल मराठा संवर्धन संघटना आणि त्याच्यामधली जी टीम आहे त्याला सगळ्यांना मी आभारी आहेच. पण आभारीपेक्षा तसं बघायला गेलं तर भरपूर छान पण वाटतं. अँड आय एम व्हेरी हॅपी की ह्या पूर्ण टीमनं मला त्यांच्यातला एक कुठला तर घटक आहे म्हणून असं समजून मला इथं भेटलंय. सगळ्यात आधी म्हटलं तर जे ज्या घराण्यातनं माझा जन्म आणि मी जिथनं आलोय आणि हे जे काय रक्तदान शिबिर आहे ह्याच्यात एक वेगळा अनोखा एक संबंध आहे आणि ते काही जुनं नाही आहे किंवा काही नवीन असं वाटायचं नाहीये. सगळ्यात आधी म्हटलं तर आम्ही ह्या शिबिराच्यासाठी काही विचित्र काम करतोय किंवा काही वेगळं करतोय असं नाहीच आहे. कारण आमचे पूर्वज हे आधीपासून रक्त सांडतच सगळं काही मिळवत आलेले आहेत, सगळ्यांचं संरक्षण केलेलं आहे. म्हणून असं म्हणायला गेलं की बाबा मी त्याच्यामधला एक भाग आहे किंवा मी त्यांच्या या कर्माच्या मध्ये थोडंफारसं माझं योगदान असेल तर त्याला म्हणायला काही हरकत नाही. अँड आय एम व्हेरी हंबल्ड, व्हेरी हॅपी की हे सगळं काही माझ्याकडनं घडायला लागलंय आणि तुम्ही लोकांनी हे माझ्याकडं एक ऑपॉर्च्युनिटी दिली, एक संधी दिली. कारण माझं एक म्हणणं आहे आणि मी हे कायमस्वरूपी मानत आलेलो आहे की कुठं ना कुठेतरी काहीतरी तर काहीतरी पद्धतीने आपले ऋणानुबंध आहेत. ते ऋणानुबंध असल्याशिवाय किंवा काहीतरी पूर्वीच्या आपलं काहीतरी कर्म असल्याशिवाय तेव्हा हे सगळं काही घडू शकतं. आपली भेट किंवा माझं इथं येणं, आपल्याशी भेटणं, हे सगळं काही घडवणं हे सहजासहजी होऊ शकत नाही. कारण सहजच म्हणून तसं बघायला गेलं तर पूर्ण ज्ञान प्रबोधनची टीम इथं आपल्या समोर इथं उपस्थित आहे आणि आमचे चिरंजीव ज्ञान प्रबोधन मध्ये 7वी कक्षामध्ये आता शिकत आहेत. तर सहजच म्हणून शिवराज पाटील साहेबांच्या बरोबर आमची भेट झाली, पूर्ण टीम तिथं होती आणि असं हे घडत गेलं आणि हे आज मी आपल्या समोर इथं उपस्थित आहे. हे सगळं काही बघितल्यानंतर जेव्हा ह्याच्याकडनं हे उपक्रम आपण राबवत आहोत आणि बरेच वर्षांपासून चालू आहे तर तिथं बसलेले सगळे माझ्या समोरचे मान्यवर आणि माझ्या सोबत असलेले सगळे मान्यवर यांच्या सोबत मी आहे त्याचा एक वेगळा अनुभव, एक वेगळं स्फूर्ती मला समजून म्हणजे मला जाणून येते याच्यातनं. अँड आय वुड ऑल्सो लाईक टू टेल यू की शिवराज पाटील साहेबांनी आपल्याला थोडक्यात माझ्या पूर्ण इतिहासाचं थोडक्यात एक संक्षेप म्हणून हे केलं. एक परंपरा आहे जे आमच्या पूर्वजांनी तेही रक्त सांडूनच मिळवलेली आहे आणि ती परंपरा आहे ही वारीची. वारी हे सगळं रिलेट करतं पूर्ण आपल्या भागवत संप्रदायाला आणि त्या भागवत संप्रदायामधला एक घटक आहे हे वारकरी संप्रदाय. नाथ संप्रदायामधनं आलेला हा एक घटक आहे आणि वारकरी संप्रदाय म्हटलं तर सगळ्यात मुळातून 99% शेतकरी आहे. आता शेतकरी वर्ग असल्यामुळे भारतातला 75% शेतकरी आहे आणि त्याच्यातला हा भाग हा वारकरी संप्रदायाचा. सगळे विठू माऊलींचे भक्त आणि त्या निमित्तानं जर हा रक्तदान शिबिर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत असलो तर दॅट विल बी ऑन अ लार्जर स्केल. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड म्हणजे माझं एक दृष्टी अशी वाटते की हा रक्तदान शिबिर जो जितकंपर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो तिथपर्यंत आपल्याला ह्याचा फायदा आपल्याला समजून घेऊ शकतो आणि त्यांनाही तो फायदा त्यांनी त्याचा लाभ उठवू शकतात. आज इथं सगळं जे काय घडत आहे तेही काही कारणानंच आहे आणि ह्याचा जो आपल्याला फायदा मिळणार आहे तो पुढच्या काळामध्ये आपल्याला थोडक्यानं पुढे वाढत आपण जाऊ शकतो. हे एवढंच सांगून मी आता आपल्या समोर हे सगळे 2 शब्द थांबतो आणि सगळ्यांना माऊलींचा आशीर्वाद सांगून आपल्या सर्वांसाठी इकडनं पुढं आपले जे काय ऋणानुबंध आहे ते असेच वाढत जावे अशी अपेक्षा करतो. जय शिवराय.